नमस्कार. श्रेष्ठ प्रतिभावंत लेखक वा शिरवाडकर यांचं एक पुस्तक आहे. त्या पुस्तकाचं नाव आहे मराठीची ये नगरी. या पुस्तकाच्या प्रास्ताविकात शिरवाडकर म्हणतात, माझ्या काही भाषणांचा आणि साहित्येतर विषयावरील काही लेखांचा हा संग्रह. बहुतेक भाषणात आणि काही लेखात मराठी हा विषय समान आहे. शिक्षण, वृद्धत्व, दूरदर्शन असे काही इतर विषय आले असले तरी भर मराठीवर आहे. स्वातंत्र्यानंतरच्या काळात आणि विशेषतः भाषाधारित राज्यरचना झाल्यानंतर महाराष्ट्रातील शासकीय, शैक्षणिक आणि इतर सर्व प्रतिष्ठित व्यवहाराच्या रस्त्यावर मराठीला मान खाली घालून चालावे लागावे ही परिस्थिती शोचनीयच नव्हे तर लज्जास्पद आहे. प्राचीन काळात धर्मभाषा होण्यासाठी मराठीला लढावे लागले. आज राजभाषा होण्यासाठी तिला पुन्हा लढावे लागत आहे. या पुस्तकामध्ये एक सुंदर लेख आहे. त्या लेखाचं नाव आहे पाळमुळं. मुंबईच्या एका मित्राच्या घरी मी बसलो होतो. वेळ सकाळची होती. गुड मॉर्निंग अंकल. शाळेत जाण्याच्या तयारीत असलेली मित्राची 2 अपत्य, एक मुलगा आणि एक मुलगी बाहेर आली आणि थोडा वेळ असल्याने कोच्यावर बसली. मी नमस्काराचा स्वीकार केला आणि त्यांना सहज विचारलं, कोणत्या शाळेत जाता तुम्ही? मुलं उत्तरण्याच्या आतच माझा मित्र हसत म्हणाला, डोंट से शाळा, दॅट इज ए गावठी वर्ड. ती कॉन्व्हेंट स्कूलमध्ये जातात. यू नो माय व्ह्यूज. खरं तर मित्राचे विचार मला माहीत नव्हते. बऱ्याच वर्षांनी मुंबईत आमच्या गाठीभेटी होत होत्या, पण विचार नाही तरी त्याचं चरित्र मला माहीत होतं. कवडीपासून कोटीपर्यंत अथवा झोपडीपासून प्रासादापर्यंत अशा छापाच्या ज्या कथा असतात त्यात त्याची चरित्रकथा सहज सामावणारी होती. शिक्षण व भांडवल याचा पुरेसा आधार नसतानाही आपल्या कर्तबगारीने तो आता एका कारखान्याचा मालक झाला होता आणि सुखवस्तू म्हणता येईल असं जीवन जगत होता. मी काही उत्तरण्याच्या आतच मित्रपत्नीनं चहाचं साहित्य आणलं आणि चौपाईवर ठेवलं. आम्ही चहाचा आणि सोबतच्या खाद्यपदार्थांचा मंदगतीने आस्वाद घेऊ लागलो. तेवढ्यात बाहेरचं दाट थोडं किलकिलं झालं आणि बाहेरच्या माणसाने पेपर असे आरोळी ठोकत एक मराठी दैनिक आत टाकलं. मुलाने पेपर उचलला आणि पुन्हा कोचावर बसून तो ते चाळू लागला. मी सकाळची वृत्तपत्र बघितलेली नव्हती म्हणून मी मुकुलला कुतूहलाने विचारलं, मुकुल काय बातमी आहे? मथे वाच नुसते. मुलाने वाचण्याचा प्रयत्न केला. मोठ्या अक्षरांचा मथळा, पण त्याला तो धड त्याच्या वाचता येईना. प्रत्येक अक्षरावर तो अडखळू लागला. त्याची ती त्रेधा पाहून मित्राने त्याच्या हातातील वृत्तपत्र ओढलं आणि चौपाईच्या दिशेने फेकून देत तो म्हणाला, अरे तू त्याची परीक्षा पाहू नकोस. त्याला मराठी धड वाचता येत नाही. हा पेपर त्याच्या आईसाठी घेतो आम्ही. मराठी वाचता येत नाही? नाही, नो मराठी रिडिंग, ओन्ली इंग्लिश कम्स टू हिम. पप्पा, मुलगी उद्गारली, माइंड युअर इंग्लिश. पप्पा पुन्हा हसले. इंग्रज लोकसुद्धा ढीगभर चुका करतात बोलताना. इतक्या वेळ स्तब्ध बसलेली मित्रपत्नी मान वरती उचलून म्हणाली, पण मी म्हणते घरासारखं इंग्रजी कशाला बोलायला हवं? कशाला म्हणजे? मित्र उत्तरला, तुला माहीत नाही, स्कूलची तशी ऑर्डर आहे. मुलांसमोर तुम्ही त्यांच्याशी आणि इतरांशी फक्त इंग्रजीत बोला. मुलं बाय बाय करीत निघून गेली. मित्रपत्नी चहाचा ट्रे घेऊन आत जाता जाता मला उद्देशून म्हणाली, तुम्हीच सांगा त्यांना काही, मी तर विटले आहे अगदी. ही तिघेजण घरात सारखं इंग्रजीमध्ये बोलतात. मी बावटासारखं फक्त ऐकत असते. घराचं घरपणच नाहीसं झाले. 4 महिन्यापूर्वी मुक्या तापाने आजारी होता. त्या तापात त्याने एकदा आई म्हणून मला हाक मारली. मी सांगते, काळजावर अमृताची धार पडल्यासारखं वाटलं मला. 2-3 वर्ष फक्त मम्मीच ऐकत होते. ती बोलता बोलता आत निघून गेली. मित्र तिच्या पाठमोऱ्या आकृतीकडे पाहत म्हणाला, दॅट इज ऑल नॉनसेन्स. भाषा बदलली म्हणून रिलेशन्स नॉट चेंज. देवाला गॉड म्हटलं काय, अल्ला म्हटलं काय, तो देवच असतो. आय होप यू ॲग्री. मुळीच नाही, मी उत्तरलो. शब्द म्हणजे केवळ कोशातील एक निर्जीव नोंद नसते. शब्द माणसाच्या जीवन पद्धतीतून म्हणजेच त्यांच्या संस्कृतीतून निर्माण झालेले असतात. त्यांना एक सांस्कृतिक आशय असतो. कोशातील अर्थापेक्षा हा अधिक असतो. ज्योतीच्या भोवती
प्रकाशाचं एक वलय असतं त्याप्रमाणे हा अधिक आशय त्या शब्दाभोवती असतो. म्हणून भाषांतरित शब्दानं त्याचा विशिष्ट कोरडा अर्थ मनात निपजेल, पण त्याच्या या वलयाचा भावनेचा ओलावा मनात उतरणार नाही. तू पंढरपूरला जातोस ना? येस, नॉट आषाढी एकादशी, बट इन एव्हरी आषाढ मंथ आय गो देअर सहकुटुंब. विठोबाचं दर्शन घेतोस? ऑफकोर्स, फॉर दॅट वी गो. मग तू आता जाशील त्या विठोबाला उभं राहून, ओ गॉड विठोबा, ओ माय मदर अँड फादर विठोबा, हो हजबंड ऑफ रुक्मिणी, असं काहीतरी हात जोडून म्हण. छे, नॉनसेन्स. का? विठोबा कॉन्व्हेंट स्कूलमध्ये गेला नसेल, पण तो सर्वव्यापी असल्याने त्याला इंग्रजी नक्कीच कळत असेल. तुझी हाक, तुझी प्रार्थना त्याला समजणार नाही? तसं नाही, पण तू काय म्हणशील? नेहमी काय म्हणतोस? विठाई, विठाई, माऊली, परमात्मा, असं काही हजारो लोकांसारखं मित्र उद्गारला. याचाच अर्थ असा की मगाशी म्हटल्याप्रमाणे शब्दांना आणि पर्यायाने भाषेला कोशार्थापेक्षा अधिक असा एक सांस्कृतिक आशय असतो. विठाई, माऊली, भक्तवत्सला असं म्हटल्याशिवाय तुला समाधान मिळणार नाही. आपण देवाशी जवळीक साधली असं वाटणार नाही. म्हणून तुझ्या पत्नीची तक्रार खरी आहे. मदर, मम्मी, डॅडी इत्यादी शब्दांनी नाती फक्त व्यक्त होतील, पण त्या नात्यातील ओलावा, जिव्हाळा, आर्तता व्यक्त होणार नाही. ते व्यक्त होतील परस्परांच्या काळजापर्यंत पोचतील ते आई, बाबा इत्यादी शब्दांनीच. देअर इज सम सेन्स इन युअर सेईंग बॅड इंग्लिश अगेन, मी म्हणालो, पण त्याच काहीच हरकत नाही. युरोपातून येणारे मिशनरी किंवा इतर राज्यातील माणसे मराठी बोलताना हजार चुका करतात. परकी भाषा बोलताना महत्त्व व्याकरणाचं नसतं, तर मतलब समजण्याचं असतं. इथेही पुन्हा आपला न्यूनगंड आहेच. हिंदी राष्ट्रभाषा आहे, पण हिंदीत बोलताना चुका केल्या तर आपल्याला त्याची दिक्कत वाटत नाही. पण इंग्रजीत मात्र बोलताना चुका झाल्या तर अब्राह्मण्यम असे ऐकणारे आणि बोलणारेही मानतात. असो, तू तुझ्या मुलांच्या आयुष्याची अशी नासाडी का करतोस? नासाडी? माय गॉड, मित्र उद्गारला. अरे, मी त्यांच्या शिक्षणावर दर साल 15-20 हजार रुपये खर्च करतो. तुला आपला शाळकरी मित्र हरिहर आठवतो? हो, त्याचं काय, तो एक मोठ्या कंपनीचा डायरेक्टर आहे. तो दर साल 15-20 हजार रुपये व्हिस्कीवर आणि जीनवर खर्च करतो. त्याहून जास्त मुद्दा हा की पैसे किती खर्च होतात यापेक्षा ते कशासाठी खर्च होतात याचा आपण विचार करायला हवा. यू मीन हे व्यसन आहे? मित्र उसळून म्हणाला. इष्टानिष्टाचे विचार न करता केवळ शेजारपाजारांच्या संसर्गानं किंवा लाट आली म्हणून मुलांना टायपासून भाषेपर्यंत साहेब बनविण्याचा प्रयत्न करणं आणि तोही न झेपणारा खर्च करून हे एक व्यसनच म्हणायला हवं. पण मराठी भाषा फार बॅकवर्ड आहे. तुला ज्ञानेश्वर माहीत आहेत? म्हणजे काय? माझ्या देवघरात ज्ञानेश्वरी आहे, तुकारामाची गाथा आहे. देवघरातील ते ग्रंथ एक शेल्फमध्ये ठेव आणि ते अधूनमधून वाचायचा प्रयत्न कर. ज्ञानेश्वरांनी मराठी संबंधी काय म्हटलं आहे माहिती आहे? काय? माझी मराठीचे बोलू कौतुके, अमृतातेही पैजा जिंके. आणि ज्ञानेश्वर तुकारामाच्या काव्यातच तिने अमृतावर मात केली आहे. तिला आजच्या राजकीय, विज्ञानात्मक आणि आर्थिक व्यवहारापासून दूर ठेवून आम्ही तिची मुलंच तिला मागे रेटण्याचा, तिला तेजोभंग करण्याचा, तिला मारण्याचा प्रयत्न करीत आहोत. पण नेहरू म्हणाले होते, इंग्रजी भाषा जगाच्या ज्ञानाकडे उघडणारी खिडकी आहे, पण खिडक्या हवेत बांधता येत नाहीत. त्यासाठी आधी घर बांधायला हवं. मित्रा, तू मुलांना इंग्रजी जरूर शिकवायलाच हवं, पण त्यांचा मराठीशी, मायभाषेशी असलेला संबंध तोडू नकोस. तो सुरक्षित ठेव. हा संबंध तुटला तर ते देशात राहूनही परदेशी होतील. भाषेच्या द्वाराच माणसांच्या अस्तित्वाची सांस्कृतिक पाळंमुळं समाजात पसरलेली असतात. ती खणून काढणं म्हणजे सुसंस्कृत समृद्ध जीवन त्यांना नाकारण्यासारखं आहे. धन्यवाद.